नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. तर नक्कीच तुमचा वेळ खूप जास्त अनमोल आहे. तरी सुद्धा मी तुमचे 2 मिनिट घेणार आहे. एक छानशी सुंदर अशी कविता इथे आपण सादर करूयात. ही कविता नक्कीच माझी नाही आहे, पण तरीही ही कविता तुम्हाला नक्कीच मोटिवेशन देऊन जाईल. तर चला सुरू करूया. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ, उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुठे तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती, दोन हात करत चल. विजय तुझाच असेल, विजय तुझाच असेल, तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी कविता आहे, पण खूप चांगला संदेश देणारी आहे. तर आता पोलीस भरती, हायकोर्ट भरती यांचे पण आपल्या इकडे स्टुडंट आहे. तर पोलीस भरतीची डेट आलेली आहे, फिजिकलची तुमच्या ग्राउंडची. तर नक्कीच ही कविता ऐकून तुम्ही आता मोटिवेटेड झालेला असाल, तर आणखी जोमाने अभ्यासाला लागा. चला तर मग सुरू करूया आपण आजचे लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं डेली करंट अफेअर्स मराठी जी के या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जानेवारी 2026 आणि आजच्या दिवशी घडलेल्या संपूर्ण चालू घडामोडी आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? आपला पहिला पर्याय आहे 21 जानेवारी, दुसरा पर्याय आहे 22 जानेवारी, तिसरा पर्याय आहे 23 जानेवारी आणि चौथा पर्याय आहे 24 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, 24 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याचे उद्देश आहे शाश्वत विकासासाठी शिक्षण हा मानवी हक्क आणि सार्वजनिक जबाबदारीसाठी मानणे, हा याचा उद्देश आहे. तसेच नायजेरिया आणि इतर 58 सदस्य देशाच्या पुढाकाराने 24 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर 24 जानेवारीची या वर्षीची म्हणजेच 2026 ची थीम काय आहे? तर शिक्षणाच्या सहनिर्मितीमध्ये तरुणाची शक्ती, ही या वर्षीची थीम आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे शिक्षण हे किती जास्त महत्वाचे आहे. त्या जनजागृतीसाठी सुद्धा हा दिवस साजरा करण्यात येतो. तर शिक्षण हे जगाला बदलविण्यासाठी वापरता येणारे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, हे असे नेल्सन मंडेला यांनी. मला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारी महिन्यातील काही महत्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस बघणार आहोत. तर 1 जानेवारीला असतो जागतिक शांतता दिन, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती, 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस, 11 जानेवारीला लाल बहादूर शास्त्री स्मृती दिन, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारीला भारतीय सेना दिन, 23 जानेवारीला पराक्रम दिवस, 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारीला भारतीय मतदान दिन, तसेच राष्ट्रीय पर्यटन दिन, 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन, जे की आपल्याला सर्वांना माहिती आहे 26 जानेवारी आता येणार आहे आणि ती 26 जानेवारी म्हणजे उद्या आहे, ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो. 28 जानेवारीला आहे लाला लजपतराय जयंती, 30 जानेवारीला आहे हुतात्मा दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावरील प्रश्न पेपरला विचारले जातात, तर हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, नुकत्याच कोणत्या देशाच्या समूहाने जनरेटिव्ह AI चा गैरवापर रोखण्यासाठी एका जागतिक सुरक्षा संहितेवर स्वाक्षरी केलेली आहे? तर आपला पहिला पर्याय आहे ब्रिक्स, दुसरा पर्याय आहे G7, तिसरा पर्याय आहे G20 आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे G7. तर विद्यार्थी मित्रांनो, G7 मध्ये कोणत्या देशाचा सहभाग असतो हे आपण जाणून घेऊया. तर G7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA आणि युरोपियन युनियन, हे 7 देशांचा समावेश आपल्याला G7 मध्ये दिसतो. तर यांचे मुख्य उद्देश आहे AI प्रणाली विकसित करणाऱ्या कंपन्यांनी जोखीम ओळखणे, सायबर सुरक्षेची काळजी घेणे आणि AI द्वारे तयार केलेली माहिती ओळखण्यासाठी वॉटर मार्किंग सारख्या तंत्राचा वापर करणे बंधनकारक आहे, हे यामागील उद्देश आहे. तसेच G7 ची शिखर परिषद 2025 ची कोठे पार पडली? हा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्वाचा आहे. तर G7 ची शिखर परिषदची बैठक 2025 ची ही कॅनडा येथे पार पडली.
कॅनडा येथे पार पडली. तसेच G7 ची 2026 ची शिखर परिषद कुठे होणार आहे, तर ती फ्रान्स येथे होणार आहे. आणि कधी होणार आहे, तर ती 15 ते 17 जून 2026 मध्ये ही त्यांची नियोजित तारीख आहे. या तारखेमध्ये G7 ची बैठक होणार आहे. तर ब्रिक्स मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांचा समावेश ब्रिक्स मध्ये आहे. तर ब्रिक्सची पहिली शिखर परिषद कुठे झाली, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ब्रिक्सची पहिली शिखर परिषद आहे ती रशिया येथे झाली. आणि कधी झाली हा प्रश्न आला, तर कधी 2009 मध्ये. तसेच यांचे मुख्य उद्देश काय आहे, तर यांचे मुख्य उद्देश आहे सदस्य देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे, तसेच गरिबी निर्मूलन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करणे हे यांचे मूळ मुख्य उद्देश आहे. तसेच 2025 मधील ब्रिक्सचे जे काही यजमान पद आहे ते कोणत्या देशाकडे आहे, तर ब्रिक्सचे यजमान पद हे ब्राझीलमध्ये आहे. तर 2026 मध्ये होणारी ब्रिक्सची शिखर परिषद हे कुठे होणार आहे, तर ती चीन येथे आयोजित केली जाणार आहे आणि ती 18वी शिखर परिषद असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण G20 बद्दल जाणून घेऊया. G20 काय आहे, तर G20 यात 19 देश आणि 2 प्रादेशिक संस्था यांचा समावेश होतो. G20 चे उद्देश काय आहे, तर जागतिक आर्थिक स्थिरता, शाश्वत विकास आणि हवामान बदलांसारख्या आव्हानांवर धोरणे तयार करणे हे G20 चे मुख्य उद्देश आहे. तसेच 2025 मध्ये G20 शिखर परिषदचे आयोजन कोणी केले आहे किंवा त्यांचे अध्यक्षपद कोणाकडे आहे, तर त्यांचे अध्यक्षपद आहे दक्षिण आफ्रिकेकडे. तर हा जो काही करार झालेला आहे तो कशा अंतर्गत राबविण्यात येणार आहे, तर ही प्रक्रिया जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या हिरोशिमा AI प्रोसेस अंतर्गत राबविण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर AI च्या सुरक्षित आणि विश्वासार्ह विकासाला मदत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. नुकत्याच कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे, तर आपला पहिला पर्याय आहे मध्य प्रदेश, दुसरा पर्याय आहे उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय आहे गुजरात आणि चौथा पर्याय आहे राजस्थान. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. चला तर मग उत्तर प्रदेश बद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला सीएम आहे किंवा महिला मुख्यमंत्री आहे सुचेता कृपलानी. उत्तर प्रदेशचे शास्त्रीय नृत्य आहे कथ्थक. किंवा उत्तर प्रदेशतील युनेस्कोच्या यादीतील ऐतिहासिक स्थळ आहेत आग्राचे ताजमहल, आग्र्याचा किल्ला, तसेच फतेहपूर सिक्री. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमी स्टॅटिक जीके यावर प्रत्येक पेपरला प्रश्न दिसतात. तर हे प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत. इथे आपण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान चारही राज्याच्या थोडीफार परीक्षेच्या संदर्भातून येणारी उपयुक्त माहिती आपण बघणार आहोत. आणि जे प्रश्न वारंवार येतात त्याच्याबद्दल पण आपण इथे माहिती जाणून घेऊया. तर स्पेशली इकडे बघा सर्वांनी, स्पेशली पोलीस भरतीवाले आणि हायकोर्टवाले, कारण तुमचे पेपर सध्या आता आहे, करंट मध्ये आहे आणि लवकरात लवकर तुमचे पेपर होणार आहे आणि याची दाट शक्यता आहे. तर यूपीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत सुचेता कृपलानी. यूपीचे शास्त्रीय नृत्य आहे कथक. त्याच्यानंतर युनेस्कोवर आपल्याला प्रत्येक पेपरला प्रश्न दिसतो. युनेस्को हे काय आहे, तर जागतिक वारसा स्थळ यांची यादी ते घोषित करतात. तर ते आहे यूपीचे आग्र्याचे ताजमहल, आग्र्याचा किल्ला, तसेच फतेहपूर सिक्री. तसेच यूपीची राजधानी काय आहे, तर यूपीची राजधानी आहे लखनौ. आणि लखनौ बद्दलचा प्रश्न विचारला तर लखनौ हे कोणत्या नदीवर आहे, नदीकाठी आहे, तर लखनौ हे गोमती नदीच्या काठी आहे. तसेच भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे केले, तर भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन हे सारनाथ वाराणसी येथे झाले आणि सारनाथ वाराणसी हे यूपी मध्ये स्थित आहे. तसेच यूपीतील पितळनगरी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते, तर यूपीतील पितळनगरी शहर म्हणून मुरादाबाद हे शहर ओळखले जाते. तसेच यूपीचे मँचेस्टर हे कानपूर आहे. बांगड्यांसाठी प्रसिद्ध शहर हे फिरोजाबाद आहे. तसेच दुधवा राष्ट्रीय उद्यान हे कुठे स्थित आहे, तर हे यूपी येथे स्थित आहे. आणि पहिले पक्षी अभयारण्य हे कुठे आहे, तर हे नवाबगंज पक्षी अभयारण्य आहे आणि हे यूपी मध्ये स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढा जास्त डेटा कलेक्ट करता येईल तेवढा जास्त डेटा आपण स्टॅटिक जीकेचा इथे कलेक्ट करूया. आणि हे जे प्रश्न मी घेतलेले आहे तर ते ऑब्विसली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, ते TCS ने विचारलेले आहे आणि ते इतरही सरळ सेवा एक्झाम मध्ये विचारलेले आहे. तर आपण यूपी बद्दल आता संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच आता आपण
मध्य प्रदेश बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाने सर्वात मोठे आहे. सर्वात मोठे म्हणजे कितव्या नंबरवर आहे, तर ते दुसऱ्या नंबरवर आहे. तसेच महत्वाची नदी कोणती आहे, तर ती नर्मदा नदी आहे. हिलाच आपण मध्य प्रदेशची जीवनवाहिनी सुद्धा म्हणतो. आणि सातपुडा पर्वतरांगा सुद्धा कुठे आहे, तर त्या मध्य प्रदेशमध्येच आहे. तसेच मध्य प्रदेशचे जागतिक वारसा स्थळे कोणते आहे, तर खजुराहो मंदिर, सांचीचे स्तूप आहे, भीमबेटका, पचमडी थंड हवेचे ठिकाण हे आपल्याला मध्य प्रदेशमध्येच असताना दिसते. तसेच सर्वात जास्त वाघांची संख्या, जसे आता बिबट्या आला तसेच आपल्याला वाघ सुद्धा विचारू शकतात, तर सर्वात जास्त वाघांची संख्या ही कुठे आहे, तर ते मध्य प्रदेश येथे आहे. म्हणून त्याला टायगर स्टेट असे सुद्धा आपण संबोधतो. तसेच आपल्याला राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य यावर देखील प्रश्न विचारतात. तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे कुठे स्थित आहे, तर कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशला आहे आणि हे सर्वात मोठे आणि पहिले आहे. तसेच हिऱ्याची खाण हे आपल्या सर्वांना माहिती असेल, पन्ना येथे आहे, हे सुद्धा मध्य प्रदेशला आहे. तसेच मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे, हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तसेच उज्जैन मध्ये काय आहे, तर उज्जैन मध्ये महाकालेश्वर मंदिर आहे आणि ते प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर आहे. इथे कुंभमेळा सुद्धा असतो. आणि हे कुठे स्थित आहे, तर हे सुद्धा एमपी मध्ये आहे. आणि हे कोणत्या नदीवर आहे, नदीकाठावरची शहरे आणि नदी हे सुद्धा आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात. तर याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे की उज्जैन हे शिप्रा नदीकाठी आहे. तसेच एमपीतील इंदोर हे शहर काय आहे, तर इंदोर हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर महाराष्ट्र बेस्ड जर क्वेश्चन विचारला पेपरमध्ये, तर आपल्याला त्याचे उत्तर नक्की यायला पाहिजे. तर आपल्याला जर प्रश्न आला कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागून आहे, तर त्याचे उत्तर आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती. ह्या 6 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागून आहे. तसेच हे लक्षात कसे ठेवायचे, तर आपण इथे ट्रिक करू शकतो, NDJ-BAA. NDJ-BAA. तुम्ही जर हे 1-2दा 3दा 4दा जर रिपीट जर वाचलं तर ही ट्रिक नक्की लक्षात राहील. NDJ-BAA. NDJ-BAA. N वरून काय आहे, तर नंदुरबार, D वरून आहे धुळे, J वरून आहे जळगाव, B वरून आहे बुलढाणा, A वरून आहे लगेच अकोला आणि A वरून आहे अमरावती. NDJ-BAA असे जर म्हटले तर तुम्हाला मध्य प्रदेशला लागून असलेले जिल्हे जे पण आहे 6 जिल्हे ते लगेच लक्षात राहतील. यावर आपल्याला पेपरला प्रश्न दिसू शकतो. त्याच्यानंतर आपण मध्य प्रदेश कव्हर केलं, उत्तर प्रदेश कव्हर केलं. आता आपण कव्हर करूया गुजरात. तर गुजरातला काय आहे, तर गुजरातला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा आपल्याला गुजरात येथे दिसतो. त्यानंतर लोथल हे आपल्याला माहिती आहे. लोथल हे कुठे आहे, तर लोथल हे सुद्धा गुजरात येथे आहे. आणि लोथल हे काय आहे, तर हे प्राचीन बंदर आहे. त्यानंतर धोलावीरा हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. राणी की बाव. त्यानंतर गुजरात येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे पहिले ज्योतिर्लिंग होते ते गुजरातमध्येच आहे. आणि ते पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ मंदिर. तसेच गीर राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे, तर गीर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात येथे स्थित आहे. आणि गीर राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी फेमस आहे, म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते आशियाई सिंह यासाठी गीर राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. तसेच कच्चे रण सर्वांनाच माहिती आहे, ते म्हणजे गुजरातला आहे. कच्चे रण कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते फ्लेमिंगो सिटी आणि जंगली गाढव यासाठी प्रसिद्ध आहे. मी एका UPSC इंटरव्ह्यू मध्ये एक प्रश्न बघितला होता, तर त्यांना अमूल डेअरी बद्दल विचारले होते. तर जी अमूल डेअरी आहे ते कुठे आहे, ते सुद्धा गुजरातला आहे. आणि गुजरात हे कुठे आहे, गुजरातला आनंद येथे आहे. त्यानंतर आपण गुजरात सुद्धा कव्हर केलेला आहे. चला तर मग आता आपण बघूया राजस्थान. राजस्थान काय आहे, तर राजस्थान हे भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर राजस्थानचे सर्वोच्च शिखर ते म्हणजे गुरु शिखर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. थरचे वाळवंट हे सुद्धा राजस्थानलाच आहे. राजस्थानचा नृत्य प्रकार काय आहे, राजस्थान कोणी फिरायला वगैरे गेले असं सर्वांना माहिती आहे, घुमर, किंवा यावर आपले गाणं सुद्धा आलेले आहे, ते सर्वांनाच माहिती आहे घुमर. त्यानंतर आहे कालबेलिया, त्यानंतर आहे चारी आणि अग्नि नृत्य. तसेच राष्ट्रीय उद्यान यावर प्रश्न विचारतो, मी तुम्हाला आताच सांगितले थोड्या वेळ आधी. तर राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे, तर ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर केवला देव घाना हे राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे, तर हे सुद्धा राजस्थानला आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान हे 4ही पर्याय इथे क्लिअर केलेले आहे. आणि मी जे काही आतापर्यंत महत्वाची माहिती सांगितली ते आपल्याला पेपरमध्ये 100% येणार म्हणजे येणार आहे. स्टॅटिक जीकेचा भाग आहे.
तसेच नदीकाठील शहरे आपण इथे कव्हर केलेली आहे. आपण इथे नृत्य प्रकार कव्हर केलेले आहे. इथे आपण राष्ट्रीय उद्यान कव्हर केलेले आहे. त्यानंतर आपण शिखर कव्हर केलेले आहे. आपण युनेस्को मध्ये असलेले जागतिक वारसा स्थळे कव्हर केलेले आहे आणि भरपूर अशी माहिती आपण या प्रश्नांमधून कव्हर केलेली आहे. तर आता राहिला आपला सर्वात महत्वाचा प्रश्न, झोपून कोणी लेक्चर करत आहेत का? करत असाल तर शरीराची हालचाल करा, पेन पेपर घ्या किंवा एक वही बनवा छोटी आणि मी जे सर्व काही पॉइंट सांगितलेले आहे ते सर्व पॉइंट्स नोट डाऊन करा, जे की जेव्हा तुमचा पेपर राहील तर तुम्हाला ते रिव्हिजन करायला सोपं पडणार. किंवा स्पीड मध्ये पण तुम्ही बघू शकता 1.25 ठीक आहे किंवा 1.5, त्यापेक्षा 2.0 कडे जाऊ नका. तेवढे आपण प्रो व्हायचे आहे. आपण प्रो झालो असतो नक्कीच आपली पोस्ट निघाली असती. तर स्पेशली पोलीस भरतीवाले इकडे लक्ष द्या. तुमच्या पेपरला खूप कमी दिवस राहिले आहे. भ्रमात जाऊ नका की माझं ग्राउंड चांगला आहे, इकडे मी पैकीच्या पैकी मार्क घेईल, तिकडे काय थोडे कमी आले तरी चालून जाईल वगैरे असं काही. पण तसं नसते मित्रांनो. आजकाल आधीसारखे सोपे सोपे प्रश्न राहिले नाही. आधी असायचं चला तर मग राज्यफूल कोणते आहेत ते सांगा किंवा राज्य पक्षी कोणते आहेत. तर आता फूल पक्षी हे विचारत नाही. तर आता पेपरची काठिण्य पातळी वाढली आहे आणि फक्त पोलीस भरतीच नाही तर प्रत्येक पेपर तुम्ही बघा, पेपरचे अनालिसिस करा. तुम्हाला जीएसच्या क्वेश्चन मध्ये करंटचा टच हा असतो म्हणजे असतो. मग तुम्हीच म्हणाल सांगितलं नाही. मग आता इकडे लक्ष द्या, कारण आपला प्रत्येक एक प्रश्न हा महत्वाचा असणार आहे आणि टिप्स अँड ट्रिकचा वापर इथे जास्तीत जास्त प्रकारे होणार आहे, अगदी सोप्या भाषेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न होता यूपीवर आधारित. तर यूपीचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ, यूपीचे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल, यूपीची राजधानी आहे लखनौ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील खासगी क्षेत्रातील पहिले एकात्मिक उपग्रह निर्मिती केंद्र कोठे सुरू करण्यात आलेले आहे? आणि आपला पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे कर्नाटक, तिसरा पर्याय आहे गुजरात आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात व्यतिरिक्त कर्नाटक येथे उपग्रह निर्मिती आणि अंतराळ तंत्रज्ञानाची पण प्रमुख केंद्रे आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचे जे काही केंद्रे आहेत ते म्हणजे इस्रो. आपल्याला सर्वांना माहिती आहे इस्रोवर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतात. त्यानंतर आहे पिक्सेल, त्यानंतर आहे अनंत टेक्नॉलॉजीज. त्यापैकी ध्रुव स्पेस हे स्वदेशी बनावटीचे छोटे उपग्रह तयार करणारी प्रमुख कंपनी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावर प्रश्न विचारू शकते की स्वदेशी बनावटीचे छोटे उपग्रह तयार करणारी प्रमुख कंपनी कोणती? आणि आपल्याला खालील पर्याय देऊ शकतात. तर ध्रुव स्पेस ही स्वदेशी बनावटीची छोटे उपग्रह तयार करण्याची प्रमुख कंपनी आहे. तसेच केरळ जे आहे, केरळमध्ये सध्या तरी एकही एकात्मिक उपग्रह निर्मिती केंद्र आहे नाही. तर या संदर्भातील आपण उपयुक्त माहिती बघूया. ते म्हणजे हे केंद्र अजिस्टा स्पेस या खासगी कंपनीद्वारे उभारले जाणार आहेत. या फॅसिलिटीला पाल्मनारो प्लांट म्हणून ओळखले जाईल. वैशिष्ट्ये काय आहे याची, तर ते आपण बघूया. हे केंद्र खासगी क्षेत्रातील उपग्रह आणि प्रगत ऑप्टिकल पेलोड्सच्या स्वदेशी निर्मितीसाठी एक प्रमुख केंद्र असेल. याचे उद्घाटन आहे. या केंद्राची पायाभरणी 22 जानेवारी 2026 रोजी गुजरातचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अर्जुन मोढवाडिया यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव 2026. यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो पेपरला. भारत रंग महोत्सव 2026 कोणत्या देशात आयोजित केले जात आहे? आपला पहिला पर्याय आहे जपान, दुसरा पर्याय आहे भारत, तिसरा पर्याय आहे अमेरिका आणि चौथा पर्याय आहे कॅनडा. याचे योग्य उत्तर आहे भारत. चला तर मग परीक्षेसंदर्भातील काही महत्वाचे पॉइंट्स ते बघूया आपण. मुख्य विषय, या महोत्सवाचा मुख्य विषय आहे संवाद संस्कृतीचा. कालावधी आहे 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026. व्याप्ती आहे या महोत्सवाला 25 वर्ष झालेली आहे. त्यालाच आपण रौप्य महोत्सव आणि सहभाग यामध्ये 277 भारतीय आणि 12 आंतरराष्ट्रीय नाटकांचे सादरीकरण होणार असून जगातील 7ही खंडातील नाटकांचा यात समावेश असेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या महोत्सवाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर याच्यावर आपल्याला नक्कीच 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण याला
25 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा. आपल्याला नक्कीच पुढे पेपरला महत्वाचा ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसे वाटत आहे हे सुद्धा मला सांगा. आणि हो, हे काही माझं एकटीचं चॅनल नाही आहे, हे आपले सर्वांचे चॅनल आहे. तर मला कमेंटमध्ये सांगत चला काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे किंवा आपले लेक्चर यापेक्षा आणखी कसे चांगले करता येईल आणि आणखी काय काय आपण घेऊ शकतो. सर्व काही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. नाईस मॅडम करून मला खुश करू नका, तर जेन्युइन कमेंट करा आणि आपल्या प्रत्येक कमेंटचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आपण या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव याबाबत विचारलेले आहे. तर भारतातील काही इतर राज्यांमध्ये सुद्धा लोकनाट्य किंवा शास्त्रीय नृत्य होतात, तर ते आपण स्टॅटिक जीकेच्या माध्यमातून इथे कव्हर करूया. तर यक्षगान, मी आताच तुम्हाला बोलली की वही पेन घेऊन बसा. तर यक्षगान हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ते कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. नौटंकी हे UP या राज्याशी संबंधित आहे. जात्रा पश्चिम बंगालशी संबंधित आहे. भवाई हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे, तर ते गुजरातचे आहे. भांडपातेरी कुठले आहे, तर ते जम्मू काश्मीरचे आहे. आणि कुडियाट्टम हे लोकनाट्य कुठले आहे, तर ते आहे केरळ. त्याचबरोबर आपण शास्त्रीय नृत्य नाट्य सुद्धा बघून घेऊया. तर कथकली हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे, तर हे केरळ राज्याचे नृत्य आहे. कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे, तर हे आंध्र प्रदेशचे आहे. सत्रिया हे कोणत्या राज्याचे आहे, तर हे आसामचे आहे. असे बरेचसे शास्त्रीय नृत्य नाट्य प्रकार आहेत. तर इथे आपण 3च दिलेले आहे काही महत्वाचे. तुम्हाला जर आणखी भरपूर असे पाहिजे असेल किंवा पेपरला याच्या आधी आलेले सर्व काही एकाच स्लाइड मध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख नाट्य प्रकार इथे बघणार आहोत. तमाशा, जे की सर्वांनाच माहिती आहे. तमाशा, दशावतार, मोस्टली काही लोकांना माहिती नसेल दशावतार, पण दशावतार हे कोकण व गोवा या भागात भगवान विष्णूच्या 10व्या अवतारांवर आधारित सादर केले जाणारे एक नाटक आहे. भारूड, सर्वांनाच माहिती असेल, संत एकनाथाचा संबंध या भारूडशी येतो. तसेच कीर्तन म्हटल्यावर लोकांना सर्वांना, स्टुडंटला म्हणा किंवा अख्ख्या महाराष्ट्राला इंदुरीकर महाराज आठवतात, तेच ते कीर्तन. त्यानंतर पोवाडा, आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भरपूर असे पोवाडे गायलेले आहेत. तसेच आपला प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच कोणी EPIC 2.0 पोर्टल लॉन्च केलेले आहे. आपला पहिला पर्याय आहे निवडणूक आयोग, दुसरा पर्याय आहे नीती आयोग, तिसरा पर्याय आहे UIDAI आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग. तर आपल्याला सर्वांनाच माहिती असेल हा क्वेश्चन, इथे लक्षात ठेवा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. हा प्रश्न इथे महत्वाचा आहे. तसेच पहिले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, तर ते होते सुकुमार सेन. इथे आपण 3 प्रश्न कव्हर केले आहे, पहिला, दुसरा, तिसरा. त्यानंतर आपण नीती आयोग बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर नीती आयोग काय आहे, कशा संबंधित आहे, तर नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यांची स्थापना कधी झाली, तर ती 1 जानेवारी 2015 ला झाली. नीती आयोग काय आहे, तर नीती आयोग हे भारत सरकारचा एक थिंक टँक आहे, जो सरकारला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देतो. नीती आयोगाचे अध्यक्ष आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहे सुमन बेरी. तर आताच आपण निवडणूक आयोग बद्दल बघितलं, नीती आयोग बद्दल सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आता आपण UIDAI याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. UIDAI हे काय आहे, तर हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे. यांचे मुख्य कार्य काय आहे, तर भारतातील रहिवासींना 12 अंकी युनिक ओळख क्रमांक देणे. आपल्याला माहिती आहे आपल्या आधार कार्डवर 12 अंकी नंबर असतो. तर हा कोण देतो आपल्याला, UIDAI. आणि तिथे बाजूला लिहिलेले सुद्धा असते UIDAI. जेव्हा आपण पेपरला जातो तेव्हा आपण आपला थंब किंवा डोळ्यांचं स्कॅनिंग करतो आणि बायोमेट्रिक वगैरे करतो. तर ते UIDAI या अंतर्गत होतात. त्याचबद्दल आपण EPIC 2.0 पोर्टल जे लॉन्च केलेले आहे त्याबद्दल
संपूर्ण माहिती जाणून घेऊया. इपिक काय आहे? तर इपिक हे मतदार ओळखपत्राचे डिजिटल स्वरूप आहे, जे PDF फॉर्ममध्ये असणार आहे, जे मोबाईलवर संग्रहित केले जाऊ शकते किंवा स्वमुद्रित करता येते. इपिकचे वैशिष्ट्य काय आहेत? तर ते ECI NET हे निवडणूक आयोगाचे एक वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यात 40हून अधिक ॲप्स आणि पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात आले असून याद्वारे मतदार नोंदणी आणि अर्जाचा मागोवा घेणे आणि इपिक डाउनलोड करणे यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ECNET या प्लॅटफॉर्मवर काय मिळेल तुम्हाला? तर मतदार नोंदणी, अर्जाचा मागोवा घेणे आणि इपिक डाउनलोड करणे या सेवा इथे उपलब्ध असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. अलीकडेच कोणी ग्रंथकुटीरचे उद्घाटन केलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे नरेंद्र मोदी, दुसरा पर्याय आहे अमित शहा, तिसरा पर्याय आहे द्रौपदी मुर्मू आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. 7व्या प्रश्नावरून मला लगेच आठवले की काल बाय मिस्टेक बोलण्याच्या ओघात थोडं मी चुकीचे बोलून गेले. प्रश्न क्रमांक कालचा 7वा, त्यामध्ये मी CP राधाकृष्णन हे भारताचे उपमुख्यमंत्री आहे असा उल्लेख केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे CP राधाकृष्णन हे भारताचे उपमुख्यमंत्री नसून हे भारताचे उपराष्ट्रपती आहे. ते थोडं करेक्ट कराल. चुका या माणसांकडूनच होत असतात आणि चुकांमधून जे शिकतात ते समोर जातात. तर आपण आज ते शिकलो. आज प्रश्न क्रमांक 7 दिसला तर मला ते लगेच आठवलं. चला तर मग आजचा प्रश्न क्रमांक 8 आहे. अलीकडेच राष्ट्रीय कार्यशाळा प्रिसिसेन्स 2026 चे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे भोपाल, दुसरा पर्याय आहे नवी दिल्ली, तिसरा पर्याय आहे पुणे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पुणे. या कार्यशाळेचा मुख्य विषय काय आहे? तर अचूक सेन्सिंगद्वारे विश्वसनीय हायड्रोमेट्रिक डेटा हा याचा मुख्य विषय आहे. आणि आपण आता याचा उद्देश बघूया. तर उद्देश काय आहे? हवामान बदलामुळे बदलणाऱ्या पावसाच्या पद्धती लक्षात घेता धूर नियंत्रण आणि जलसंपत्ती नियोजनासाठी अचूक उपकरणाची उपलब्धता वाढवणे आणि या क्षेत्रातील स्वदेशी बनावटीच्या उपकरणांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर आपला आजचा 9वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला 2026 चा प्रतिष्ठित टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आपला पहिला पर्याय आहे डेव्हिड रॉबर्ट, दुसरा पर्याय आहे प्रदीप मिश्रा, तिसरा पर्याय आहे टोबी कियर्स, चौथा पर्याय आहे पूर्णिमा बर्मन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे टोबी कियर्स. आपल्याला पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आणि ते पुरस्कार कशा संबंधित आहे यावर आपल्याला पेपरला प्रश्न येतो. हा प्रश्न आपल्याला नक्कीच इथे क्लिअर होणार. तर आपल्या 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे टोबी कियर्स. तर प्रतिष्ठित टायलर पुरस्कार याचे मुख्य उद्देश काय आहे? तर हा कशा संदर्भात दिला जातो? तर हा पर्यावरण या संदर्भात दिला जातो. यालाच पर्यावरणाचे नोबेल देखील आपण संबोधतो किंवा टायलर पुरस्काराला अनेकदा पर्यावरणाचे नोबेल म्हणून ओळखले सुद्धा जाते. त्यांचे संशोधन जमिनीखालील फंगल नेटवर्क्स आणि त्यांचे पर्यावरणातील महत्व अधोरेखित करणाऱ्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? तर फंगल नेटवर्क्स. आपल्याला इथे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. आणि कोणता पुरस्कार? तर टायलर पुरस्कार.